नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे श्री रवी कल्प क्लासेस यामध्ये. काल आपण गुणोत्तर प्रमाणमधले 10.2 बघत होतो. त्यातील पुढचं गणित बघूया. चौथं अ व ब यांनी मिळालेला 42,000 नफा 3/7 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 3% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली. तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली? विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठलेही सूत्र न वापरता ट्रिकनं गणित सोडवत आहोत. एकदम 5 सेकंदात उत्तर निघतं. बघूयात त्या गणिताचे उत्तर. बघा, अचा नफा चौथं गणित आहे. अचा नफा बरोबर 310 गुणिले 42,000. गुणोत्तर प्रमाण काय त्यांचं 3/7, त्यामुळे 3 घेतो. आता यांचं हे करूया. 1 0ला 1 0 गेलं. $12,600. निधी किती आहे? $12,600 गुणिले 300. 126 गुणिले 3. साहित्रिक 18. आता 1 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3 378 रुपये. बचा नफा $710 गुणिले 42,000. त्याला हे गेलं. 42 गुणिले 7 करायचं. किती आलं? 29,000. बघा, 7 दुनी हे 2 0ला हे 2 0 घेऊया. 7 दुनी 14 हाचा आहे. 7 चोक 28 आणि 1 29. 29,400 आलं. मग 29,400 वर निधी 29,400 वर किती? 29,400 वर 300 700 असेल. 300 3 चौक 12 हाचा 3 9 27 आणि 28. आचार्य 2 3 2 6 2 882 रुपये. म्हणजे 378 आणि 882. पर्याय क्रमांक किती येईल आपला? 4 येईल. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचं गणित. बघा पुढचं गणित. 5वं गणित. दिनेश व रमेश यांच्या अनुक्रमे 1,00,000 व 40,000 गुंतवून एक उद्योग सुरू केला. या उद्योगात त्यांना 20% तोटा झाला. तर रमेशचा तोटा किती विचारले? कुठलंही सूत्र न वापरता आपण गणित सोडवत आहोत. बघूया. दिनेशचे भांडवल 5वं गणित
दिनेशचे भांडवल बरोबर 1,00,000 रुपये. रमेशचे भांडवल बरोबर 40,000. यांना एकूण तोटा किती झालाय 20%. आता आपल्याला रमेशचा फक्त तोटा काढायचा आहे, म्हणून रमेशचा तोटा बरोबर त्यानं गुंतवलेत किती 40,000 रुपये. 40ला 20% काढायचा भागिले 100. याला हे शून्य गेले, याला हे शून्य गेले. 20 दुने 80. 80,000. 8,000 रुपये आला तोटा. किती आला 8,000 रुपये. सॉरी 80,000 म्हटलं त्याबद्दल. 8,000 रुपये तोटा आला. रमेशला आलेला तोटा 8,000 रुपये. पर्याय क्रमांक किती येते 3 येते. पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित बघूया. बघा 6वं गणित. महेश व गणपत यांनी अनुक्रमे 3,500 आणि 4,900 रुपये गुंतवून भाजीचा व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस महेशच्या वाट्याला 1,000 रुपये नफा आला, तर एकूण नफा किती झाला. बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगते गणित. एकदम सोप्या पद्धतीनं कुठलंही सूत्र न वापरता गणित 2 मिनिटात 2 सेकंदात सोडून होत आहे. बघा महेशचे भांडवल कुठलेही सूत्र वापरलेलं नाही, तर मी ट्रिकनं गणित सोडवत आहे. 3,500 रुपये. आणि गणपतचे भांडवल 4,900. महेशचा नफा किती झाला 1,000 रुपये मिळाला नफा. एकूण किती भाग करायला पाहिजे. आता इथं एकूण भाग कशी करणार तुम्ही, तर 3,500 भागिले 49 करायचं. 3,500 भागिले 49 4,900 करायचं. त्याला हे 200 गेले 7,5 35 7 49 म्हणजे ह्यांचं गुणोत्तर किती आलं 5,7 आलं. म्हणजे महेशचं भांडवल किती असणार 5 भाग असणार आहे आणि गणपतचे भांडवल किती असणार आहे 7 असणार आहे. बघा 5,7 आला भाग. आता एकूण नफा म्हणजे एकूण भाग किती झाले आपले. एकूण नफा 12 भाग. 7 अधिक 5 केले 12 भाग आले. त्यातला आपल्याला 1,000 रुपये मिळालेले आहेत. महेशला 1,000 रुपये मिळालेले. म्हणजे एक भाग केवढ्याचा झाला 1,000 रुपये महेशला मिळाले. म्हणजे एक भाग केवढ्याचा झाला आपल्याला 200 रुपयाचा. एक भाग मिळाला. कारण इथं 5 भाग महेशचे. 200 कसं आलं बघा 1,000 भागिले 5 केले. 5 एके 5 5 दुने 10 0 0 म्हणजे एक भाग 200चा आला. मग आपल्याला 12 गुणिले 200 करायचं. एकूण नफा 12 गुणिले 200 करायचं. किती आलं 2,400 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 2 आला. एकूण किती झाला नफा 2,400 रुपये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. यापुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.